अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी. तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा. माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना. चला तर मग आज आहे 21 जुलै 2024 गुरुपौर्णिमा. या गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर आपण पाहणार आहोत गुरुमंत्र आणि याच गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर करायचे काही प्रभावी आणि जबरदस्त असे घरगुती उपाय. तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये खूप समस्या असतील, जसे की तुमचं लग्न जमत नाही, तुम्हाला कर्जातून मुक्ती हवी आहे, तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास असावा असे तुम्हाला वाटते, तर या गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर तुम्ही हे 4 उपाय नक्की करून पहा. तुम्हाला याचा नक्कीच लाभ होईल. पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला हे उपाय कसे वाटले ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. चला तर मग पाहूया पहिला उपाय. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठीचा पहिला उपाय. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुळशीला लाल चुनरी अर्पण करा. तसेच त्या दिवशी 16 शृंगाराचे सामानही अर्पण करा. असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा अखंड राहते आणि देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. दुसरा उपाय म्हणजे इच्छापूर्तीसाठी तुळशीचा हा साधा आणि सोपा उपाय. गुरुपौर्णिमेच्या दिवशी एका पिवळ्या रंगाच्या धाग्यात 108 गाठी बांधा आणि नंतर तुळशीला तो धागा बांधा. असे केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुळशी मातेची प्रार्थना करा. हा उपाय केल्याने व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात. तिसरा उपाय आहे लग्नासाठी. तर लग्नासाठी तुळशी संबंधित हा उपाय. जर तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी येत असतील किंवा लग्न जुळत नसेल, तुळशीला लाल रंगाचा धागा बांधावा. असे केल्याने व्यक्तीला सकारात्मक परिणाम मिळू शकतात. तसेच या दिवशी तुळशीला कच्चे दूध अर्पण करावे. तुपाचा दिवा तुळशीजवळ लावावा. तर कर्जमुक्तीसाठीचा उपाय. तुम्हाला कर्जासंबंधित समस्यांना सतत सामोरे जावे लागत असेल तर गुरुवारी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा. तसेच श्री नारायणाच्या मंत्राचा 11 वेळा जप करावा. मंत्र आहे ओम नमो भगवते नारायणाय. असे केल्याने कर्जातून लवकर मुक्ती मिळते. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. यंदा 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जात आहे. आपल्या संस्कृतीत गुरुचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे. गुरु म्हणजे साक्षात परमेश्वर असे आपण म्हणतो आणि कायम गुरूंना वंदन करतो. गुरुपौर्णिमेच्या या शुभमुहूर्तावर पादुका पूजन, गुरुपूजन केले जाते. तसेच या दिवशी खास गुरुमंत्र म्हटले जातात. कोणते आहेत हे गुरुमंत्र? हे गुरुमंत्र जाणून घेऊया. तर गुरुपौर्णिमेला खास गुरुमंत्रांचे पठण केले जाते. यामुळे गुरूंचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहतो. तुम्हाला संकट काळात गुरु नेहमी मदत करतात. यंदाच्या गुरुपौर्णिमेला या गुरुमंत्राचा जप अवश्य करा. तर ते मंत्र आहेत गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम गुरुभ्यो नमः. ओम गुं गुरुभ्यो नमः. ओम परमतत्वाय नारायणाय गुरुभ्यो नमः. ओम वेदाहि गुरुदेवाय विद्महे परमगुरुवे धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात. गुरुपौर्णिमेच्या या दिवशी तुम्हाला काही कारणांमुळे जर गुरूंना भेटणे शक्य झाले नाही तर मनोमन गुरूंचे स्मरण करा. गुरुमंत्राचा जप करा. गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाला तर कोणतीही अशक्य गोष्ट शक्य होते असे पुराणातील अनेक कथांमधून दिसून आलेले आहे. तर गुरुपौर्णिमेच्या या शुभमुहूर्तावर तुम्हाला सांगितलेले हे उपाय आणि तुम्हाला देण्यात आलेले हे मंत्र याचा जप तुम्ही अवश्य करा आणि पहा तुमच्या आयुष्यामध्ये गुरुचे स्थान आणि गुरुला दिलेले महत्त्व यामुळे किती सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येतात. आणि तुम्हाला आलेले अनुभव मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत राहीन. त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.